केरळमधून आलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये। एका जंगली हत्तीने एकाच कुटुंबातील 4 जणांचा 14 वर्षाच्या कालावधीत जीव घेतलाय। यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कुटुंबाने घर बदलून नदी ओलांडून 14 किलोमीटर दूर स्थलांतर केलं होतं, तरी हत्तीने शोध घेऊन पुन्हा हल्ला केला। चला जाणून घेऊया ही संपूर्ण घटना। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। नेपाळच्या जगतपूर गावात शनिचरा बोटे हे कुटुंब राहत होतं। सुमारे 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012च्या आसपास धुर्वे नावाच्या एका जंगली हत्तीने या कुटुंबातील आई वडील दोघांचाही जीव घेतला। त्या घटनेनंतर कुटुंबाला प्रचंड भीती वाटू लागली। त्यांनी आपलं घर सोडून नदीपार दुसऱ्या गावात नवीन घर घेतलं। त्यांना वाटलं की आता तरी हत्तीपासून सुटका होईल, पण त्यांची ही आशा फेल ठरली। 13 जुलै 2026 रोजी रात्री अचानक धुर्वे हत्ती पुन्हा त्यांच्या नव्या घराजवळ आला। यावेळी त्याने या कुटुंबातील सुनबाई आणि नातू यांचा जीव घेतला। कुटुंबाने 14 किलोमीटर दूर जाऊनही हत्तीने त्यांचा शोध घेतला आणि पुन्हा हल्ला केला। ही घटना ऐकून स्थानिक लोकांसह अनेक जणांना धक्का बसलाय। धुर्वे हा नेपाळमधील एक प्रसिद्ध आक्रमक जंगली हत्ती आहे। स्थानिक लोक आणि वन विभागाच्या मते या एका हत्तीने आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतलाय। आता प्रश्न असा आहे की त्याने फक्त या एकाच कुटुंबाचा सातत्याने पाठलाग का केला? 14 वर्षापूर्वी आई बाबा आणि आता सून नातू असे काय घडले? सध्या अनेकांना हे कोडं पडलंय। काही लोक म्हणतायत की हत्तीने या कुटुंबाचा सूड घेतला, तर काही जणांचं असं मत आहे की कदाचित या कुटुंबाशी आणि त्यांच्या जुन्या घराशी हत्तीचा जुना अनुभव असावा। पण याबाबत अजून कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही। हे रहस्य काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। नेपाळच्या तेराई भागात विशेषतः चितवन आणि आसपासच्या भागात मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षात वाढलाय। जंगलतोड, शेतीचा विस्तार आणि वस्त्यांची वाढ यामुळे हत्तीच्या नैसर्गिक मार्गात अडथळा येतो। परिणामी अशा प्रकारच्या घटना घडतायत। धुर्वे हत्ती सारख्या आक्रमक हत्तीमुळे स्थानिक लोकांच्या जीवाशी धोका निर्माण झालाय। वन विभागाकडून अशा हत्तींना नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण अद्याप असं यश आलेलं नाहीये। शनिचरा बोटे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। गावात भीतीचं वातावरण आहे। धुर्वे हत्ती अद्याप जंगलात मुक्त असल्याचे वृत्त आहे। मित्रांनो, ही घटना फक्त एका हत्तीच्या आक्रमकतेची नाही, तर मानव आणि वन्यजीवन यांचा संघर्ष किती गंभीर असू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे। एक कुटुंब 14 वर्ष भीतीत जगलं, घर बदललं, नदी ओलांडून गेलं, तरी त्यांची सुटका झाली। तुम्हाला ही घटना कशी वाटते? धुर्वे हत्तीने त्याच कुटुंबाचा सातत्याने पाठलाग का केला असावा? कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।